आता आपल्याला पाहायचा आहे क्वेश्चन नंबर 5. आपण ह्याच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेला आपण सॉल्व एक्झाम्पल्स बघितलं आपण बघितलं फक्त ट्रायंगलच आपल्याला ते शो करायला दाखवत नाहीत किंवा कोलिनियर पॉईंट्स आहेत की नाही तेवढंच शो दाखवायला करायला सांगत नाही, तर ते आपल्याला 4 पॉईंट्स देतात. मग ते क्वाड्रिलॅटरल आहेत का, ते स्क्वेअर आहेत का, ते रेक्टँगल आहेत का, असं काहीतरी विचारतात. तर तसाच प्रकारचा हा क्वेश्चन आहे. शो दॅट पॉईंट्स P 2, -2, Q 7, 3, R 11, -1 and S 6, -6 are vertices of a parallelogram. आता आपल्याला शो करून दाखवायचं आहे वर्टायसेस आहेत का पॅरलेलोग्रामचे. जर का आपल्याला 4 पॉईंट्स सारखे मिळाले, 2 पॉईंट्स वेगवेगळे मिळाले, म्हणजे त्याचा डिस्टन्स जर का तसा मिळाला तर आपण सांगू शकतो बाबा की हे 4 पॉईंट सेम याच्यावरती आहेत आणि हे जे अपोजिट आहेत, अपोजिट पॉईंट्सचे आहेत, अपोजिट साईड्सच्या आहेत, अपोजिट वर्टायसेसचे आहेत, त्यांचा डिस्टन्स आहे तो जर सारखा आला तर आपण म्हणू शकतो हे पॅरलेलोग्राम आहे. बघूया सारखा येतोय का. आता तुम्ही मला विचाराल टीचर तुम्ही तर आम्हाला सांगितलंच नाही, ट्रायंगलचा क्वेश्चन आला तर आपल्याला मार्क किती, मग जर का स्क्वेअर दाखवायचं आहे की पॅरलेलोग्राम दाखवायचं आहे तर त्याचे मार्क किती. सोपी गोष्ट आहे, लक्षात ठेवायची आहे. ट्रायंगल आहे, तुम्ही 3 वेळेला क्वेश्चन डिस्टन्स दाखवणार आहात, 3 मार्क मिळणार. इथे तुम्ही 4 वेळा दाखवणार आहात, 4 वर्टायसेस आहेत, 4 वेळा डिस्टन्स दाखवणार आहात, 4 मार्क. सोपं गणित आहे. चला मग आता बघूया कुठला वापरायचं. आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. डिस्टन्स फॉर्म्युला एकदा लिहून घेऊया, पुढे नाही लिहिला तरी चालणार आहे, पण पहिल्या वेळेला मात्र लिहायचाच आहे. बघूया आता आपण कोणता काढायचा आहे. डिस्टन्स ऑफ PQ काढूया. मग 7, -2 आणि 3, -2. 7 - 2 5, 3 -2 म्हणजे त्याला 3 + 2 म्हणजे आन्सर आलं 5. 5चा स्क्वेअर 25, 5चा स्क्वेअर 25 प्लस केल्यानंतर आन्सर आलं 50. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, आता आपलं उत्तर काय येईल, 5√2 येईल, कारण 50चं आपल्याला हे माहिती नाही आहे स्क्वेअर रूट काय आहे. Therefore distance of PQ is equal to 5√2. आता डिस्टन्स ऑफ QR काढूया. 11 - 7 -1 -3. 11 - 7 4 -1 -3 -4. 4चा स्क्वेअर 16. 16 + 16 32. म्हणजेच आपला इथे जो डिस्टन्स आलेला आहे तो आहे 4√2. Therefore distance QR is equal to 4√2. आता काढूया डिस्टन्स RS. आरचे कॉर्डिनेट्स बघूया, एसचे कॉर्डिनेट्स बघूया. 6 - 11 -5 -6 -1 म्हणजेच काय झालेलं आहे, -6 + 1 म्हणजेच आन्सर आलं आहे -1. सॉरी -6 + 1 आन्सर आलं आहे -5. -5चा स्क्वेअर 25, -5चा स्क्वेअर 25, 25 + 25 50 म्हणजे आपला आन्सर येईल 5√2. आता ही आन्सर्स काढून काढून तुमच्या ती लक्षात राहतील आणि ती ॲज इट इज तुम्ही परीक्षेमध्ये लिहायची आहेत, काढत बसायचं नाही आहे, काही हरकत नाही आहे. फक्त तुमच्या लक्षात 50 आपण कसं बायफर्केट करणार आहोत, तर आपण 50 बायफर्केट करणार 25 2जा. मग 25चा स्क्वेअर रूट काय आहे 5 आणि इन द रूट ॲज इट इज राहणार आहे. किंवा 2 सेम आले की लक्षात येईल तुम्हाला की त्याचं आपलं उत्तर कसं लिहायचं आहे, 5√2. किंवा जो काही 2दा आलेला आहे त्याचा जो स्क्वेअर आहे तो एकदा लिहायचा आणि त्याच्या पुढे इन द रूट 2 करायचं. आता आपला डिस्टन्स ऑफ PS काढायचा आहे. 6 -2 आणि -6 -2 लिहून घेतलेलं आहे आपण. 6 - 2 आन्सर आलं आहे 4. -6 -2 म्हणजे -6 + 2 झालेला आहे, म्हणजे आन्सर आलं आहे -4. 4चा स्क्वेअर 16 -4चा स्क्वेअर 16. आपला आन्सर आलेला आहे 32. आपण त्याचं डिस्टन्स लिहिलं आहे 4√2. आता आपण डिस्टन्स काढूया PRचा. P आणि R पॉईंट. आता 11 -2 आणि -1 -2. 11 - 2 9, 1 - 1
प्लस 2 झालेला आहे, म्हणजे आन्सर आलेलं आहे 1. 9चा स्क्वेअर 81, 1चा स्क्वेअर 1, आन्सर आलेलं आहे 82. 82ला आपण बायफर्केट करू शकतो का? तर कदाचित नाही करू शकत. आता सध्या आपण 82 असाच ठेवूया. आता आपण काढूया डिस्टन्स QS. 6 - 7 द होल स्क्वेअर प्लस -6 - 3 द होल स्क्वेअर. 6 - 7 -1 -6 - 3 -9. -1चा स्क्वेअर 1, -9चा स्क्वेअर 81, म्हणजेच डिस्टन्स ऑफ QS इज इक्वल टू इन द रूट 82. आता आपण बघूया 4 सारखे आलेत का आणि 2 अपोजिट्स आलेत का. तर आपण घेतलं फ्रॉम 1, 2, 3 and 4. PQ and RS are opposite sides of a quadrilateral. Therefore, PQ is equal to RS. हे आपलं स्टेटमेंट झालं 7. QR and PS are opposite sides of a quadrilateral. QR is equal to PS R. हे झालं आपलं 8वं स्टेटमेंट. फ्रॉम 5 and 6, PR and QS are diagonal of a quadrilateral. Therefore, PR is equal to QS. हे झालं आपलं स्टेटमेंट नंबर 9. From 7, 8 and 9, diagonals are same length and opposite sides are same. PQ, therefore PQR and S are vertices of a पॅरलेलोग्राम. जर का आपल्याला दोनच्या साईड्स जरी सारख्या आल्या तरी आपण सांगू शकतो की या समोरासमोरच्या साईड्स अपोजिट साईड्स आहेत आणि मग त्या सारख्या आहेत आणि मग आपण हे प्रूफ करू शकतो की हा क्वाड्रिलॅटरल आहे. स्क्वेअर असेल तर सगळ्या लाईन सारख्या आल्या पाहिजेत. डायग्नॉल्स जे आहेत ते पुन्हा परत सारखे आले पाहिजेत. रेक्टँगल असेल तर पुन्हा परत 2 साईड्स वेगळ्या येतील, 2 साईड्स वेगळ्या येतील, पण डायग्नॉल्समधले सेम येतील. अशाच प्रकारे म्हणजे त्याच्यावर आपलं त्यांनी काय प्रश्न विचारला आपलं उत्तर आल्यानंतर आपण ते प्रूफ करून दाखवू शकतो की हा हे नाही आहे पण हे आहे किंवा हे आहे हे आपण सांगू शकतो. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 6. शो दॅट पॉईंट्स A -4 -7, B -1 2, C 8 5 and D 5 -4 are vertices of a rhombus ABCD. आपल्याला काय सांगितलेलं आहे? ABCD असे वर्टायसेस आहेत. आपल्याला शो करून दाखवायचं आहे की ते रोम्बसचे वर्टायसेस आहेत. आता रोम्बस म्हणजे काय? इट इज ऑल्सो अ स्क्वेअर, पण त्याच्यामध्ये जे डायग्नॉल्स आहेत ते डिफरंट येतात. सगळ्या साईड्स त्याच्या सेम आहेत, फक्त जसे डायग्नॉल्स आहेत ते वेगवेगळे येणार आहेत. मग आपण बघूया कोणत्या असे सेम येत आहेत आणि कुठले डायग्नॉल्स आहेत, कुठले भिन्न येता आहेत ते की आपल्याला ऑफकोर्सली आपल्या लाईनसारखे मिळणारच नाही, तसं काहीतरी वेगळाच येणार आहे. बघूया आपण आहेत का ते वर्टायसेस सेम आणि त्या डायग्नॉल्स डिफरंट आहेत का बघूया. मग आपण सगळ्यासाठी दिलेले कोऑर्डिनेट्स आहेत ते लिहून घेऊया. आता आपण हे कुठल्याने काढणार आहोत? डिस्टन्स फॉर्म्युलाने काढणार. आपण प्रत्येकाचं डिस्टन्स काढणार. डिस्टन्स AB, डिस्टन्स BC, डिस्टन्स CD, डिस्टन्स DA. मग त्याच्यानंतर आपण काढणार आहोत डिस्टन्स BD आणि डिस्टन्स AC. मग आपल्याला कळतील वर्टायसेस सेम आहेत, डायग्नॉल्स डिफरंट आहेत की नाही आहेत. लिहून घेऊया. मी तुम्हाला पुन्हा परत एकदा सांगेन की आपण ज्यावेळेला फॉर्म्युला लिहिणार आहोत त्यावेळेला एक प्रश्नामध्ये एकदा फॉर्म्युला लिहा, त्याचा तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. पुन्हा लिहिण्याची गरज नाही आहे. तर एकच वापरणार ना पण फॉर्म्युला. वेगवेगळे डिफरंट आपण फॉर्म्युलेज वापरणार असून तर लिहा तुम्ही, काही हरकत नाही आहे. पण एकच फॉर्म्युला असेल तर 10 वेळा लिहू नका. डिस्टन्स AB आपण फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. x2 - x1 द होल स्क्वेअर प्लस y2 - y1 द होल स्क्वेअर. आता आपण भरत जाऊया. आपण A आणि Bचे आपले वर्टायसेस काय आहेत? एक वर्टायसेस आहे -4 हा एक्सचा आहे, -7 वायचा आहे, -1 एक्सचा म्हणजे x2चा आहे आणि y2चा 2 आहे. मग आपण x2 - x1 म्हणजे -1 in the square -4 the whole square plus 2 in the square -7 or maybe you can say in the bracket the
होल स्क्वेअर. आता काढूया. -1 -4 म्हणजे +4 झाला. -1 +4 म्हणजे आन्सर आलं 3 द होल स्क्वेअर. 2 मायनस आहे म्हणजे प्लस झाला. 2 + 7 म्हणजे 9 म्हणजे 3चा स्क्वेअर आणि 9चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर आहे 9, 9चा स्क्वेअर आहे 81. आन्सर आलं 90. आपण त्याला बायफर्केट केलं. आपण बायफर्केट कसं करणार आहोत याला? 9 10चा इन द स्क्वेअर रूट. मग 9 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 3चा आणि 10 ॲज इट इज राहील 3 इन द स्क्वेअर रूट 10. आता BCचा काढूया आपण. 8 -1 द होल स्क्वेअर + 5 - 2 द होल स्क्वेअर. 8 मायनस म्हणजे 8 + 1 9 आला. 5 - 2 म्हणजे 3 आला. मग 9चा स्क्वेअर आहे 81. 3चा स्क्वेअर आहे 9. बघा 81 + 9 90 म्हणजे ह्याचा पण आपला डिस्टन्स करेक्ट आलेला आहे 3 इन द स्क्वेअर रूट 10. आता तुम्ही 90 जरी ठेवलात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. त्याच्यानंतर आहे CDचा डिस्टन्स आपण काढूया. ओके. 5 - 8 आणि -4 -5 म्हणजे 5 - 10 म्हणजे -3 -4 -5 म्हणजे -9. मायनस जरी असे त्याचे स्क्वेअर कसे येतात? सेम येतात. 9 आणि याचा 81. बघा इथे पण सेम आलेला आन्सर आला आहे 90. ओके. म्हणजे CDचा पण आपला जो डिस्टन्स आहे तो 3 इन द स्क्वेअर रूट 10 आहे. आता ADचा बघूया. हा जर सेम आला तर आपण समजूया की वर्टायसेस आहे. मग बघूया तसे डायग्नॉल्स वेगवेगळे येतात का ते, नाहीतर मग तो स्क्वेअर कदाचित असू शकेल, रोम्बस नसेल. डायग्नॉल्स डिफरंट आले तर आपण म्हणणार रोम्बस आहोत. डायग्नॉल जर सेम आले तर आपल्याला म्हणावं लागेल स्क्वेअर आहे. ओके. डिस्टन्स AD 5 - इन द ब्रॅकेट -4 द होल स्क्वेअर + -4 इन द ब्रॅकेट -7 द होल स्क्वेअर. 5 - 4 म्हणजे 5 + 4 आन्सर आलं 9. -4 + 7 म्हणजे आन्सर आलं 3. 9चा स्क्वेअर 81. 3चा स्क्वेअर 9 90. सेम आलेला आहे डिस्टन्स. आता तुम्ही 90 ठेवला असेल तर तुम्ही ह्याच्यावरतीच तुम्ही क्लोज करून पुढे लिहू शकता. आता बघूया डिस्टन्स AC. आता हा डायग्नॉल आलेला आहे. 8 - इन द ब्रॅकेट -4 द होल स्क्वेअर. 5 - इन द ब्रॅकेट -7 द होल स्क्वेअर. 8 + 4 5 - 7 5 + 7 8 + 4 12 5 + 7 12. 12चा स्क्वेअर 144. 12चा स्क्वेअर 144. आन्सर आहे 288. म्हणजे आपण काय लिहिणार? 12 इन द स्क्वेअर रूट 2 किंवा तुम्ही 288 ठेवा तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. आता BD हा सुद्धा डायग्नॉल असायला पाहिजे. 5 - इन द ब्रॅकेट -1 द होल स्क्वेअर + -4 - 2 द होल स्क्वेअर. 5 + 1 6 आन्सर आलं आहे. -4 -2 -6 आन्सर आलं आहे. दोन्हीचा आन्सर येणार 36. ओके. 72. आता आपला उत्तर आपण काढलं आहे डिस्टन्स BD 6 इन द ब्रॅकेट 6 इन द स्क्वेअर रूट 2. बघा डायग्नॉल्स वेगवेगळे आलेले आहेत तुमचे. डिस्टन्स AB डिस्टन्स BC हे सगळे सेम आलेत. म्हणजे आपण काय झालं फ्रॉम 1 2 3 and 4 ज्यावेळेला तुम्ही आन्सर्स काढणार. मी तुम्हाला म्हणाले की तुम्ही इथेच ठेवायचे, तुम्हाला तुम्ही इथेच ठेवू शकता आहात. मग तुम्ही ह्याच आन्सरला काय देणार आहात? इक्वेशन नंबर 1 2 जे काही तुमचं आहे. मग खाली तर डिस्टन्स CD इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 90. डिस्टन्स BC इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 90. डिस्टन्स AB इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 90 असं आन्सर तुम्ही लिहिणार आणि मग त्याला नंबर्स देणार आहात. इक्वेशन नंबर 1 2 3 4. मग मी लिहून घेतलेले फ्रॉम 1 2 3 and 4 AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD. सगळ्याचे आन्सर सेम आलेले आहेत. फ्रॉम 5 and 6 AC and BD are diagonals. All sides are same and diagonals are different. From 5 6 and 7. मग आपण प्रत्येक वेळेला ज्यावेळेला आता लिहिलेलं आहे आपण त्याला दिलेला इक्वेशन नंबर त्यावेळेला त्या हिशोबाप्रमाणे इक्वेशन्स नंबर लिहून तुम्ही लिहू शकता. मग आपण म्हटलेलं आहे डायग्नॉल्स डिफरंट आलेले आहेत पण साईड्स ज्या आहेत त्या सेम्स आहेत. म्हणजेच देअरफॉर A B C and D आर व्हर्टायसेस ऑफ रोम्बस.
फ्रॉम 5, 6 अँड 7. तुम्ही आधी लिहा त्याचं कॉज किंवा वाक्य लिहिल्यानंतर कॉज लिहा. दोन्ही याला सेमच आहे. तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहेत. आता हा क्वेश्चन आपल्याला आला तर आपल्याला कमीत कमी ह्याला 4 मार्क आहेत. आता हे जे आहे प्रत्येकाला ह्याला काढलं अर्धा मार्क, ह्याला काढलं अर्धा मार्क, ह्याला काढलं अर्धा मार्क, याला काढलं अर्धा मार्क. किती मार्क झाले? 2 मार्क झाले. याला काढलं अर्धा मार्क, ह्याला काढलं अर्धा मार्क, 3 मार्क झाले. आणि जे मी कन्क्लुजन लिहिलेलं आहे त्याला 1 मार्क. म्हणजे तुम्हाला मिळणार आहेत मार्क 4. 4 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे आपला.